आता या काळाचा विचार करताना अंगावर काटा येतो. उदारपणा, भलेपणा, चांगुलपणा अशा शब्दांचे चेहरे दिसतात तेव्हा वेडी वित्री बाहुली, हास्यास्पद बुजगावणी डोळ्यासमोर येतात. मुठीत धरलेलं बी मुठीतच फुटून जळालेले अंकुर राख होतात. चहूकडे पसरतं विनाशाचं वारं, मनातल्या दिव्यांच्या ज्योती मंदावत जातात. वर्तमान परिस्थितीत भोवताली जाणवणाऱ्या वास्तवावर भाष्य करणारी ही कविता आहे वसंत आबाजी डहाके यांच्या चित्रलिपी या संग्रहातली. एखाद्या सरळ मनाच्या व्यक्तीने जगातील निर्दयता आणि कोडगेपणा पाहून भांबावून जावं तशी मनस्थिती या कवितेतून ते व्यक्त करतात. चित्रलिपी संग्रहातील कविता हा ग्रंथयात्रेच्या 96व्या भागाचा विषय. सर्वांचं मनापासून स्वागत. वसंत आबाजी डहाके यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या गावी 1942 साली झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण बेलोऱ्यास आणि माध्यमिक शिक्षण चंद्रपूरला झालं. BAच्या पहिल्या वर्षाला असताना त्यांची एक आगळा पक्षी ही कविता सत्यकथा मासिकात प्रसिद्ध झाली. 1965 पासून त्यांनी मराठीच्या अध्यापनास प्रारंभ केला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट आणि नंतर चंद्रपूर, अमरावती, मुंबई इथे त्यांनी मराठीचे व्याख्याते म्हणून कार्य केलं. त्रिशंकू या लघु नियतकालिकाचे सहसंपादन केले. राज्य मराठी विकास संस्थेत त्यांनी उपसंचालक म्हणून धुरा सांभाळली. योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शुनशेप, रूपांतर, वाचाभंग आणि कर्कवृत्त असे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झाले. तसंच अधोलोक ही कादंबरी आणि प्रतिबद्ध व मर्त्य या लघु कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. याशिवाय समीक्षेच्या क्षेत्रात डहाके यांचं मोठं योगदान आहे. कवितेविषयी या त्यांच्या समीक्षा ग्रंथामुळे वाचकांमध्ये कवितेची समज वाढायला मदत झाली. डहाके यांची कविता नाजूक भावभावना व्यक्त करणारी, यमक प्रासांचे अलंकार लिहिलेली मोहक रूपाची कविता नाही. ती चिंतनशील कविता आहे आणि तिच्यात व्यक्त झालेला आशय वाचकांना विचार करायला लावणारा आहे. आपल्या कवितेविषयी बखर या कवितेत ते लिहितात, मग पाखराचे गाणे उतरले नाही, त्याऐवजी जाडे भरडे गोणपाट विणले गेले. वाऱ्याने झाडाची पाने सहजपणे सळसळावीत तशी ती कविता उत्स्फूर्त आहे. ते लिहितात, झाडातून सळसळ आवाज होतोय, झाड अतिशय उच्च स्वरात गातय, मी कोंडून ठेवतोय झाडाचं गाणं माझ्या आत गच्च. डहाके यांच्या मते कवी ही एक अत्यंत संवेदनशील व्यक्ती असते, पण त्याला जाणवलेले सर्व तो कवितेत उतरवू शकतोच असे नाही. पण ते त्याला जाणवलेलं असतं आणि ते व्यक्त करण्यासाठी तो धडपडत असतो, हे महत्त्वाचं. कवीचे डोळे उघडे असतात तोवरच त्याच्या चेहऱ्यावर वाचता येतात जगण्याच्या प्रतिमा. प्रश्न ही या संग्रहातली एक अत्यंत मार्मिक कविता आहे. 20 वर्षांपूर्वी ही कविता लिहिली गेली असली तरी त्यात वर्णन केलेली स्थिती आजही जगात अनेक ठिकाणी लागू पडेल. सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतात. एखाद्यावर अन्याय झाल्यावर, एखादा गुन्हा घडताना दिसल्यावर, जगातील विषमता बोचू लागल्यावर किंवा सत्तेचा दुरुपयोग पाहिल्यावर सत्सद विवेकी माणसाला प्रश्न पडतात. पण मनात हे प्रश्न निर्माण झाल्यावर काय होतं? डहाके लिहितात, प्रश्न पडतात तर काय करावं? प्रश्न डोक्यात मावत नाही तर काय करावं? प्रश्न विचारू, उत्तर मिळेल? मनमोकळेपणाने बोलतील? कोण देईल उत्तर? प्रश्न विचारणाऱ्याच्याच पदरात पाप घालतील? शिवीगाळ करतील? धाक घालतील? सळो की पळो करतील? बरं, प्रश्न तरी काय आहे? सरकारी धोरणांविषयीचा आहे काय? मग विचारू नको. सार्वजनिक नीतिमत्तेविषयीचा आहे काय? मग विचारू नको. राजकारणाविषयीचा आहे काय? मग विचारू नको. विचारू नको, विचारू नको, विचारू नको. पर मले प्रश्न विचारायचाच हाय. अजिबात प्रश्न न विचारणारी पिढी तयार करणं हा आमचा यापुढचा राष्ट्रीय प्रकल्प आहे. पर मले प्रश्न विचारायचाच हाय. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारायचे नाहीत, पर मले प्रश्न विचारायचाच हाय. रुग्णांनी डॉक्टरांना प्रश्न विचारायचे नाहीत, ग्राहकांनी व्यापाऱ्यांना प्रश्न विचारायचे नाहीत, पर मले प्रश्न विचारायचाच हाय.
जनतेनं सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत. पक्ष सदस्यांनी पक्ष नेत्यांना प्रश्न विचारायचे नाही. पर मले प्रश्न विचारायचाच हाय. महानगर ही अशीच एक अत्यंत संवेदनशील कविता. कवीची संवेदनाक्षम निरीक्षण शक्ती आणि आधुनिक शहरी जीवनशैलीस योग्य अशा नव्या प्रतिमांचा वापर करून लिहिलेली. आता या आकाशावरचा भगवा रंग हळूहळू काळवंडत जाईल. समुद्राच्या निळ्या पाण्यावर भुरळ पडल्यासारखा काळीमा पसरत जाईल. वीज दिव्यांच्या झगमगत्या झुंबरासारखे महानगर लखलखून उठेल आणि कुणालाही कळणार नाही अशा भाषेत काहीतरी पुटपुटेल. लोकल गाड्या गिळत जातील माणसांना आणि रस्ते स्वयंचलित वाहनांना. सामोऱ्या जातील सहकारी वसाहती हात पसरून दिवसभरातल्या यातनांना. गजबजतील खाणावळी, उपहारगृहे, मद्यालयांना कंठ फुटेल. चित्रगृहात करुण दृश्य बघताना कुणाचा हळवा श्वास तुटेल. कुणी तळहाता एवढ्या चतकोर जागेत जगण्याची वेलबुट्टी काढतील, तर कुणी आयुष्याच्या नोंदवहीत एक धारदार रेघ ओढतील. हे आणि असे माणसांचे असंख्य व्यवहार उघड आणि झाकलेले पाहत अनुभवत महानगर थकून गेलेले, थकव्याने वाकलेले, मध्यरात्रीनंतर केव्हा तरी डोळे मिटून निपचित पडलेले. आयुष्य सुंदर करतील अशा सर्व गोष्टी, मूल्य, नीतिमत्ता यांचा ऱ्हास होताना पाहून कवीला दुःख होतं, चीड येते. पण डहाके यांची कविता आक्रस्ताळेपणाने परिस्थितीचा विरोध करणारी, जळजळीत क्रांतीची भाषा बोलणारी कविता नाही. एका सुसंस्कृत मनाला बोचणारी, ठसठसणारी वेदना सौम्य पण मार्मिकतेने व्यक्त करणारी कविता आहे. काही नाहीचं गाणं या कवितेत ते लिहितात. अजूनही लांब आतड्याच्या आत कुठंतरी बारीकशी कळ उठते. माणसांचं प्रेतांसारखं वावरणं बघून नजर अंधुक होते, बाकी काही नाही. हे एक मूक जनावर रस्त्यातच कोणत्या तरी विचारसरणीला बळी पडून देह ठेवून गेलं. आता पक्ष्यांनाही भीती वाटते, ज्यावर शांतपणे बसून पंख साफ करावे असं उरलेलं काही नाही. 20व्या शतकातील उत्तरार्धात भांडवलशाहीने घडवून आणलेले बदल, 2 महायुद्धांनी बदलून टाकलेले भौगोलिक आणि सामाजिक संदर्भ, कुटुंब व्यवस्थेची झालेली वाताहत, शहरी माणसाच्या पेशीपेशीत शिरलेली टोकाची परात्मतेची भावना, हे जगणंच निरर्थक आहे ही जाणीव आणि त्यातून आत्महत्येकडे ओढला जाणारा निराश, हताश माणूस, या साऱ्या वास्तव बिंदूंना डहाके यांनी काव्यविश्वाच्या केंद्रस्थानी आणलं असं गणेश कनाटे म्हणतात. वर्षानुवर्षे स्वार्थासाठी चाललेलं राजकारण पाहून डहाके लिहितात, लोकशाही, धर्मनिरपेक्ष समाज हे कोणत्या भाषेतले दुर्बोध शब्द आहेत. पदोपदी कानावर पडत असतात. हा धर्म, तो धर्म, ही जात, ती जात. शतकामागून शतकं सरतात तरी उगवलेली नसते नवी पहाट. दर वळणावर होत असतो मनात उगवलेल्या नव्या स्वप्नांचा घात. नातवाचं लोकगीत, दाद, चारा, उमेदवार निवडीची बैठक यासारख्या कवितांमधून डहाके वंचितांवर झालेला अन्याय तर व्यक्त करतातच, पण भविष्यात तो अन्याय दूर होण्याची भोळी स्वप्न बघणं देखील वेडेपणाचं आहे याची जाणीव करून देतात. दुःखाची, वेदनेची, दारिद्र्याची, शोषणाची, हिंसेची, परात्मतेची एक वस्तुनिष्ठ मांडणी त्यांची कविता करते. आजूबाजूला बरंच काही अनैतिक, अमंगल, अयोग्य घडत असताना देखील आपण डोळे झाकून तिकडे दुर्लक्ष करून सामान्य जीवन जगत राहतो. या सर्व अन्यायाचा आपल्याला त्रास होतो आहे हे देखील आपल्या लक्षात येत नाही. एखाद्याच विवेक जागृत असलेल्या व्यक्तीला ते असह्य होतं हे पातं या कवितेत डहाके अत्यंत मार्मिकतेने दाखवून देतात. गर्दीच्या रस्त्यातून मी हिंडत असतो तेव्हाही ते सोबत असतं माझ्या, मस्तकात शिरून बसलेलं पातं. बसस्टॉपवर, बसमध्ये, कॅफेत, बाजारात ते रुतत राहतं अधिक खोल. डॉक्टरांना म्हणालो,
हे काय आहे बघता का जरा? काढून टाकता येईल का पहा? चष्मा नाकावर बसवीत त्यांनी पाहिलं, पण दिसलं नसावं काहीच. म्हणाले, काही नाही, ठीक होऊन जाईल सगळंच. या गोळ्या घ्या, मोकळ्या हवेत हिंडा, खा, प्या. मला दिसू लागलं डॉक्टरांच्या डोक्यातलं अदृश्य पात. देव ही संकल्पना धुंडाळणाऱ्या, मृत्यूविषयी चिंतन करणाऱ्या आणि मनुष्याच्या क्षुद्रतेची जाणीव करून देणाऱ्या तत्वचिंतनात्मक कविता देखील या संग्रहात आहेत. सांभाळणारे हात या कवितेत ते म्हणतात, तुझा मागमूस लागत नाही कुठेही, तुझी एखादी खूण, पावलांचा ठसा, ओळखीचा शब्द काहीही नाही. तर तजवीज या कवितेत ते लिहितात, माणसावर मात करण्यात त्याचा आनंद आहे, मला कळलं आहे. मी म्हणत नाही स्तोत्र, मी त्यानं कुरतडलेल्या माझ्या इच्छा तळ हातावर घेऊन त्याला चिथावतो. आयुष्याविषयी कोणत्याही खोट्या आशा आकांक्षांचे भडक रंग वापरून फसवी चित्र रंगवण्याऐवजी जीवनाचे कठोर, कंटाळवाणे, काळे पांढरे रंग उलगडून दाखवणाऱ्या चित्रलिपीतील कवितांबद्दल आज आपल्याशी बोलताहेत प्रत्यक्ष कवी वसंत आबाजी डहाके. मी साधारण 60च्या दशकात कविता लिहू लागलो होतो आणि त्यामध्ये माझी योगभ्रष्ट नावाची दीर्घ कविता ती जेव्हा प्रकाशित झाली सत्यकथेच्या अंकांमधून, तेव्हापासून एक विशिष्ट अशी ओळख माझ्या कवितेला मिळाली असं म्हणता येईल. आपल्या आसपासच्या जगामध्ये जे काही घडत असतं त्याचे आपल्या मनावर परिणाम होत असतात. ते राजकीय वातावरण असतं किंवा सामाजिक असतं किंवा आर्थिक असतं. या सगळ्या घटनांचे पडसाद मनामध्ये उमटत असतात आणि त्यातून मुख्यतः माझी कविता निर्माण होते. म्हणजे अन्य व्यक्तिगत पातळीवरच्या काही कोमल भावना याही येतातच किंवा निसर्ग पाहून मला आनंद होतो, क्वचित त्याचेही पडसाद उमटतात. परंतु प्रामुख्याने माझं एकंदरीत लिहिणं आतापर्यंत जे आहे ते राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वरूपाचं जे जग आहे त्यात होणाऱ्या गोष्टी, त्यातल्या घडामोडी, या गोष्टीविषयी विशेष मला आस्था वाटत असते आणि त्यातूनच बहुतेक माझ्या कविता निर्माण झालेल्या आहेत. विशेषतः शुभवर्तमान या संग्रहामध्ये आपण जर पाहाल तर तत्कालीन वातावरण जे आसपास देशात आणि बाहेर जगात जे होतं त्याच्या प्रतिक्रिया दिसतील आपल्याला. त्यानंतरच्या काळामध्ये चित्रलिपी या संग्रहामध्ये तर सरळ सरळच आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे राजकीय आणि सामाजिक स्वरूपाचं, तर ते पुष्कळ अंशाने चित्रलिपीतल्या कवितांमध्ये उमटलेलं आहे. काही काळ गेलेला आहे चित्रलिपी मधल्या कविता लिहून, पण त्यानंतरही माझ्या दुसऱ्या काही संग्रहामध्ये, रूपांतर मध्ये किंवा वाचाभंग मध्ये किंवा कर्कवृत्त मध्ये ह्या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा येत राहिलेल्या आहेत. अर्थात प्रत्येक कविता वेगळी असते, तोच विषय तशीच भाषा असं नसतं, परंतु साधारणपणे आस्था विषय जो आहे तो आपलं माणसांचं जगणं या देशातलं आणि बाहेरच्या देशातलं हे मला विशेष विचलित करतं आणि ते विचलित करत असल्यामुळे माझ्याकडून कविता लिहिल्या जातात. चित्रलिपीतल्या कवितांचं एकंदरीत स्वरूप पाहिलं तर तुम्हाला असं दिसून येईल की मला खूप प्रश्न पडले होते आणि त्यामुळे मी एक प्रश्न नावाची दीर्घ कविता या संग्रहामध्ये छापलेली आहे, ती लिहिली. अनेक पातळ्यांवरचे प्रश्न पडले, परंतु त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात. म्हणजे कोणालाही आपण विचारलं तर ते प्रश्न हा प्रश्नच नाही आहे, तो अत्यंत क्षुल्लकच आहे असं उत्तर मिळत असतं. म्हणजे हे कोणालाही आपण विचारू याचा अर्थ जे काही जगामध्ये काम करणारे लोक आहेत, विचार करणारे लोक आहेत, ते सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीत असं लक्षात येतं. त्याचबरोबर एकंदरीत जे काही संसदीय अशी निवडणूक असते, राज्य सत्ता असते, सरकार असतात, कुठलाही म्हणजे मी काही
आपल्या देशातल्या राज्यव्यवस्थेविषयी किंवा सरकारविषयी लिहितो असं नाही. मला त्याच वेळी अनेक देशामध्ये कशा काय गोष्टी चाललेल्या आहेत ते दिसत असतं. वर्तमानपत्रातून, मासिकामधून, टीव्हीवरून या सगळ्या गोष्टी येत असतात. त्यामुळे चित्रलिपीमध्ये जसं आपल्या देशातलं वातावरण आहे तसंच बाहेरच्याही देशातल्या अनेक घडामोडी आपल्याला त्यात दिसून येतील. हा एक माझा चिंतनाचा विषय आहे, आस्थेचा विषय आहे आणि जाणीवेचा विषय आहे. आणि त्यामुळे चित्रलिपीमध्ये सुद्धा अनेक कविता या प्रकारच्या आहेत. आता दुसरी गोष्ट अशी की या कविता तत्कालीन वातावरणात निर्माण झालेल्या आहेत आणि मग पुढे ते वातावरण बदललं की त्या गतार्थ होतात का? तर तसं होत नाही. कारण परिस्थिती इतक्या झपाट्याने बदलत नाही. ती निरंतर सुरूच राहते. म्हणजे ही जी परिस्थिती नाहीशी व्हावी असं आपल्याला वाटत असतं ती परिस्थिती नाहीशी होत नाही, उलट त्यामध्ये आणखी गोष्टींची भर पडत असते. आणि ती भर पडत असल्यामुळे या कविता त्या काळात लिहिलेल्या असल्यामुळे आता जुन्या झाल्या, आता वातावरण बदललंय, आता सगळं चित्र पालटलंय असं काही होत नाही. शिवाय जगामध्ये सुद्धा जी एक अवस्था असते या अवस्थेला आपण जागतिकीकरण नाव देतो किंवा प्रगत भांडवलशाही असं म्हणत असतो. तर ही स्थिती चटकन बदलणारी नाही. त्यामुळे या स्थितीमध्ये 10 वर्षापूर्वी जे आपल्याला वाटलं ते आजही या कविता वाचल्यानंतर असं वाटतं की नाही, हे वातावरण बदललेलं नाही, तीच परिस्थिती अद्यापही आपल्या आसपास आहेच आहे. म्हणजे असं की या काळामध्ये ह्या कविता लिहिल्या त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये म्हणावा असा बदल झालेला नाही. आणि तो बदल झालेला नसल्यामुळे या कविता अजूनही कालसुसंगत ठरतात. दुसरं असं असतं की कविता म्हणजे निव्वळ काही रिपोर्टिंग नसतं. म्हणजे एखादी घटना पाहिली किंवा अनुभवली आणि त्याबद्दल लिहिलं असं नसतं. त्यामध्ये कवीच्या मनामध्ये येणारे वेगवेगळे विचार हे सुद्धा असतातच. म्हणजे बाहेरचं वास्तव कवीच्या मनामध्ये येतं आणि ते वास्तव जे असतं ते कवीच्या शब्दातून बाहेर व्यक्त होत असतं. याचा अर्थ असा, जसं पाहिलं तसं लिहिलं असं कवीच्या बाबत किंवा कुणाही चांगल्या लेखकांच्या बाबत असं घडत नाही. ते त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करून जे व्यक्त करत असतात ते पुष्कळदा आपल्याला काळाच्या कक्षा ओलांडणार असं लिहिलं जात असतं. हे आपण वाचत असतो जगातल्या अनेक चांगल्या कलाकृती ज्या आहेत. तर या कवितांच्या बाबतीमध्ये सुद्धा मला स्वतःला जेव्हा मी ह्या कविता आजही वाचतो एखाद्या वेळी त्यावेळेस वाटतं की अरे, ही परिस्थिती काही फारशी बदललेली नाही आणि कदाचित अधिक वाईट झालेली आहे, बिघडलेली आहे आणि त्यामुळे आणखी आपल्या मनाला त्रास होतो आहे, वेदना होत आहेत आणि त्यातून पुन्हा काही कविता वेगवेगळ्या लिहिल्या जात असतात. विसाव्या शतकाच्या अखेरीस मध्यमवर्गीय आयुष्य जगत असताना सामाजिक जीवनात, राजकारणात आणि वैयक्तिक संबंधात होत चाललेला मूल्यांचा ऱ्हास पाहून डहाके अस्वस्थ होतात. हीच अस्वस्थता त्यांच्या कवितांमधून व्यक्त होत राहते. या परिस्थितीत जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही अस्वस्थता वाटली पाहिजे हे चित्रलिपी या संग्रहातील कविता वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवतं. वाचकांची सत्सद विवेक बुद्धी जागृत करणारा हा संग्रह अवश्य वाचा. भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात स्त्री मनाची घुसमट उलगडून दाखवणाऱ्या काही कथा समजून घ्यायला. तोपर्यंत वाचत राहा.